पश्चिम रेल्वेच्या टीसींना कौशल्य वाढवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते। आतापर्यंत 800 कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं। बनावट तिकीट ओळखणं, विना तिकीट प्रवाशांना ओळखणं असे धडे टीसींना दिले जात आहेत। कोकण मार्गावर धावणाऱ्या 2 रेल्वे गाड्यांच्या थांब्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। जामनगर तिरुनेलवेली एक्सप्रेस आणि पोरबंदर तिरुवनंतपुरम एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांच्या थांब्यामध्ये वाढ झालेली आहे। या रेल्वे गाड्यांना रत्नागिरीमधील संगमेश्वर रोड इथं प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आलाय, त्यामुळे कोकणवासियांना दिलासा मिळणार आहे। रेल्वे मंडळानं तत्काळ आरक्षण प्रणालीमध्ये एक महत्त्वाचा बदल केलाय। भारतीय रेल्वे तत्काळ तिकीट आरक्षणासाठी नवीन प्रणाली अंमलात आणण्यात आलेली आहे। पश्चिम रेल्वेवरील 21 रेल्वे गाड्यांमध्ये तत्काळ तिकीट आरक्षणासाठी ही नवीन OTP आधारित प्रणाली लागू करण्यात आली आहे। मध्य रेल्वेनं मध्यरात्री 4 विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतलाय। नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटक आणि प्रवाशांना मुंबईमध्ये रात्री उशिरा येता जाता यावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। कल्याण पनवेल या ठिकाणावरून या विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत। कोकण मार्गावर धावणाऱ्या दादर तिरुनेलवेली एक्सप्रेसला एक अतिरिक्त डबा कायमस्वरूपी सोडण्यात आलाय, त्यामुळे मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होणार आहे। नववर्षानिमित्त रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना ही भेट दिली आहे। उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेच्या आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय। प्रदूषण विरोधामध्ये पावलं उचलण्यात ढिलाई झाल्यास कारवाई करण्याचा इशारा आहे। खराब हवेच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या याचिकांवर उच्च न्यायालयानं आदेश दिलाय। शहापुरातील दळखण ग्रामपंचायतीनं ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव मंजूर केलाय, त्यामुळे आता दळखणमध्ये दारू पिणं मनाई आहे या ठरावाला महिलांनीही एकमुखी पाठिंबा दिलाय। तसंच उभी बाटली आडवी करण्याचा निर्धार महिलांनी केलाय। जालना महापालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत सर्वच पक्षांकडून 600 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्यात। या मुलाखतींमध्ये 19 वकील, 150 पदवीधर, काही डॉक्टर, महिला, तरुणींचा सहभाग लक्षणीय ठरलाय। या ठिकाणी नवख्या उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे। भारतीय लष्करानं सोशल मीडिया वापराबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केलाय, त्यामुळे आता सेनेतील अधिकारी आणि जवान इंस्टाग्रामवर खातं उघडू शकणार आहेत। मात्र जवानांना इन्स्टावर कोणतीही पोस्ट करता येणार नाहीये, तसंच कोणत्याही पोस्टला लाईक करणंही नियमभंग ठरणार आहे। अपक्ष उमेदवारांना 194 चिन्हांचा पर्याय उपलब्ध असणार आहे। तसंच इच्छुक उमेदवारांना 5 राष्ट्रीय पक्ष आणि 14 राज्यस्तरीय नोंदणीकृत पक्षांमधून उमेदवारीची संधी आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठी बरोबरच इंग्रजी भाषेतही नामनिर्देशन पत्र आणि शपथपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगानं मुंबई महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात हे नमूद केलंय। एसटी महामंडळाच्या 48 मोठ्या बस स्थानकांवर महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे। स्वारगेटमधील महिला अत्याचाराच्या घटनेनंतर एसटी महामंडळानं महिला सुरक्षेला प्राधान्य दिले आणि यानुसार एसटीनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात आली आहे। सीईटीसाठी नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना आधार अपार आयडी आवश्यक आहे। प्रवेशासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या कागदपत्रांसह तयार राहावं, यासाठी सीईटी सेलनं या संदर्भात सूचना जारी केली आहे। सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला दिल्याबद्दल न्यायालयानं एका व्यावसायिकाला दोषी ठरवलेलं आहे। या कृत्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला असून सरकारी आदेशांचं उल्लंघन केल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय। मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आम आदमी पार्टीनं 15 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलेली आहे। आपकडून आतापर्यंत एकूण 227 पैकी 36 उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत। तसंच आपने भाजपवर घराणेशाहीचा आरोप करत मुंबईतील भाजपच्या राजकीय कुटुंबाची यादीही जाहीर केली आहे। भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील मचारणामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला। 5 दिवसीय 51 कुंडीय हवन कार्य आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी 11,000 दिव्यांची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। जालन्यातील जाफराबाद तालुक्यामध्ये ऊसाच्या क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे। गेल्या 2 वर्षांपासून पाण्याची पातळी नदीमध्ये
कायम टिकून राहिल्यानं या भागातील शेतकरी ऊसाच्या पिकाकडे वळलेले आहेत. तर आतापर्यंत 99 एकर ऊसाची लागवड झाली असून कापूस सोयाबीनमध्ये घट झाली आहे.